प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे। तर तुकोबराय काय म्हणतात, मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य वय लाभ याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदे हाता आला तुझ्या। मग आता मोलाचे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे। कसं आहे, किती बरं आपण जन्म घेऊन आलो इथपर्यंत, 83,99,999 जीव यांनी फिरून तुम्ही आम्ही या इथपर्यंत आलो, म्हणजे किती मोलाचं आहे बघा, है ना। नरदेह आपल्याला असंच मिळालेलं नाही आहे, इतकं म्हणजे फिरून 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 84 लाखावा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे। मग इतका मोलाचं आयुष्य आहे, मग त्याला असंच घालवायचं का? आला आला आणि पाणी वाटच गेला का? नाही। मग आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे हे आपल्याला पाहता आलं पाहिजे। मग आलोय कुठून, आपण करायचं काय आणि जायचंय कुठं, है ना। ज्ञानानंद महाराज बघा आज काय केलं ना, सार्थक जीवन जगले ना। मग तसं संत परंपरा मंडळ येते आणि तेच काय करतात की हे जीवन आहे ना आपलं सार्थक करतात। मग आपल्याला त्यांची शिकवण देतात आणि आपण पण त्यातून आपल्याला काय करता आलं पाहिजे, हे सार्थकी जीवन लावता आलं पाहिजे। नाहीतर काय होणार आहे, डुकरं मांजरं हे सगळं जगतात, तसंच आपण पण जगणार आहे। म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे। मग याचं काय करता आलं पाहिजे, काय करा ते आत्ता करा, आली घडी आपली साधा, है ना। मग आता मला काय करता आलं पाहिजे की माझी घडी साधून घेता आली पाहिजे आणि मला इथून सुटता आलं पाहिजे। म्हणून सांगितलं ना की देवाच्या द्वारी उभा क्षण बरे, तेने मुक्तिचारी साधिल्या। 4 मुक्त्या दिल्या, सलोकता, समिप्ता, स्वरूपता आणि साहित्यता, 4 मुक्ती तेने मुक्तिचारी साधिल्या। म्हणून आपल्याला ह्यातून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे। आता आपण आहोत नाही तर आता आपण प्रवचन ऐकलं, आता आपण मुक्त आहोत, है ना। आता आपण मुक्त आहोत, आता आपल्याला संसार आठवत नाही किंवा काय आठवत नाही, कारण का आता आपण थोडक्यासाठी तर का मुक्त आहोत। आता विधेय मुक्त म्हणजे काय की विधेय अवस्था लागणे, म्हणजे देही असून विधेय अवस्था। आता देहात असून देखील आपण विधेय होतो, म्हणजे जर अंगावर आपल्या मुंगी जर चढत असली तर पण आपल्याला जाणीव न होणे म्हणजे काय विधेय अवस्था। ती अवस्था प्राप्त होते कुठं, आपल्याला इथं बसल्यानंतर। म्हणून विधेयमुक्त आणि जीवनमुक्त, म्हणजे जीवनमुक्त म्हणजे कसं आहे की जीवनाच्या पलीकडं काय, मग जीवनात आपण राहतो ना, मग जीवनात असताना पण आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे। जसं आंब्याची पोय असते ना, आंब्याची पोय आपण काढली तर आंबा सगळा ओढून घेते, बरोबर आहे। पण चिक्कूची बी असते, चिक्कूची बी बघा कसं चिक्कूत राहून देखील अजिबात तो त्याला स्पर्श देखील करत नाही, त्यातून तो बाजूला येतो। म्हणून थांबा, लाईव्ह चालू मामा। मग सांगितलं की चिक्कूचा जो बी आहे ना तो कसा आपल्याला आलिप्त राहतो ना, तसं आपल्याला संसारात आपल्याला आलिप्त राहता आलं पाहिजे की मला त्यातून बाजूला होता आलं पाहिजे। म्हणून सांगितलं बघा, मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य वय लाभ याचा। म्हणून मग त्याला जसं पाहिजे तसं अनंत जन्मेचा शेवट पाहता नरदे हाता, तर जन्माचं पुण्य घडावं लागतं, मग हा नरदे आपल्याला मिळतो। म्हणून सांगितलं बघा की आपल्याला इथं येताना चातुर्य वापरता आलं पाहिजे। कसं आहे बघा चातुर्य, आज इथं आलो तर इथं येतानाच आपल्याला कोणी तर आडवं येतं ना, आडवं सांगा बघूया। मग कोणतर पाहुणा तर येतील किंवा आणि काय तर होतील, किंवा हे जे विषय आहेत ना आडवे येतात, तिथं चातुर्य वापरता आलं पाहिजे। आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेल्यानंतर कसं चातुर्य वापरतो बघा। 2 व्यक्ती होते आणि एका घरात जेवायला गेले आणि ते नवीनच घर होतं, जेवायला गेले, त्या गृहिणीनं सगळं जेवण वाढलं, पंचपक्वान्न ताट दिल्यानंतर हे जेवण करायला लागले, पण दिसलं काय त्यांना समोर किचन कट्ट्यावरती सांडगं तळून ठेवलेलं दिसलं। सांडगं तळून ठेवलेलं दिसल्यानंतर मग ह्यांच्या डोक्यात काय आलं, आपल्याला त्या गृहिणीने सांडगं वाटले नाही। मग दोघात खुसखुस चालू झाली, आपल्याला सांडगं वाटलं नाही, तो म्हणाला आता कसं सांगायचं। मग एकानं काय चातुर्य वापरलं, अहो वहिनी आता आम्ही येत होतो ना त्यावेळेला येताना ना एवढा मोठा साप बघितला, तिथनं ते सांडगं तळून ठेवलंय बघा, तेवढा मोठा साप। म्हणजे काय केले, ती पण म्हटली अगं मी सांडगं वाटली नाही, म्हटलं सांडगं वाटली। म्हणजे चातुर्य कशात वापरलं त्याने, सांडगं खाण्यात। तसं आपल्याला इथं येण्यात चातुर्य वापरता आलं पाहिजे की परमार्थाला आपला देह कसं लागल, विषय ओढून नेणार आहे तो, म्हणून त्या परमार्थाला आपला देह कसं सार्थक लागेल इथं आपल्याला चातुर्य वापरता आलं पाहिजे। म्हणून बघा सांगितलेलं आहे की नरदे हाता आला तुझ्या, मग काय करता आलं पाहिजे, करारची जोडी येईल कार्याशी, द्यावे विठ्ठलाशी सुखा लागे। म्हणून आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय पाहिजे,
विठ्ठलाचं नामस्मरण पाहिजे, विठ्ठल 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 अखंड पाहिजे. म्हणून दिला बघा, रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्णारी विठ्ठल केशवा, रामातच सर्व आहे हो, है ना, विठ्ठलातच सर्व आहे हो. बघा, जर अख्ख्या देहातून राम जरी काढला तर काय राहणार आहे? काही शिल्लक राहणार नाही. राम नाम प्रत्यय. म्हणून बघा, एकदा एक सुंदर कथा आहे बघा, आठवली मला. राम म्हणताना ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र है ना, म्हणजे अवतार कार्य घेणार, विष्णू अवतार कार्य घेणार म्हणून लगबग चालू होती. कुठं? वैकुंठामध्ये लगबग चालू होती. लक्ष्मी माता पण म्हणाले आम्ही पण येणार आहे, आता रुक्मिणी होणार काय, आम्ही पण सीता होणार आहे ना, तुम्ही राम होणार आहात. ही सगळी लगबग चालू होती. काय 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 सगळं, जसं आपण कसं फिरायला जातो ना तसं 8 दिवस तयारी, तशी तयारी चालू होती. मग ब्रह्मदेव काय म्हणाले, आम्हाला पण यायचं आहे. ब्रह्मदेव काय म्हटले, आम्हाला पण यायचं आहे. म्हणून ज्या वेळेला प्रभू चंद्राचा अवतार झाला, विष्णूचा अवतार झाला ना, श्रीराम प्रभू जन्माला आले है ना, मग इथं सीतामाया पण लक्ष्मीचं अवतार रूप घेऊन जन्माला आले. मग त्याच वेळेला बघा, ब्रह्मदेवानी पण जांबवंताचं रूप घेऊन अवतार कार्य झालेलं आहे. आणि नकुल काय ते नाही, भरत आणि शत्रुघ्न हे शंख आणि चक्र आहेत दोघं. भरत आणि शत्रुघ्न हे शंख आणि चक्र झालेले आहेत. आणि सांगायचं भाग म्हणजे काय, लक्ष्मण हा लक्ष्मण कुणाचा अवतार आहे? शेषनागाचा अवतार आहे. हे शेषनाग म्हणजे लक्ष्मण झालेले आहेत. आता तिकडं काय झालं माहितीये काय, तिकडं अशी झाली की शंकर महादेव काय म्हणाले, आता आपल्याला श्रीसेवा करायची आहे ना, आणि श्रीसेवा करायसाठी आम्ही हनुमंताचं रूप घेणार आहे. आता हनुमंताचं रूप घेणार आहे आणि आम्ही ब्रह्मचर्य राहणार आहे. पण पार्वती माता म्हणाली आम्ही पण येणारच, आम्ही पण यावेळेस येणारच. मग काही किती प्रकारे समजावून सांगितलं पार्वती मातेला, आम्ही यावेळेस ब्रह्मचार्याचं रूप घेणार आहे, तुमचा काय तिथं कार्यभाग होणार नाही, आम्ही श्रीरामाची सेवा करणार आहे वगैरे 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 बरंच सांगितलं. पण ती काय ऐकायला तयार होईना. कसं असतं, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट यांच्यापाशी काय चालत नाही, देवादिकांचं पण चाललं नाही. मग शंकर महादेव म्हटले तुमची एवढी इच्छा असेल तर मग चला, पण आमची शिपूट बनून राहावे लागेल. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ना, शिपूट बनून राहिली कोणी? पार्वती माता ना. हनुमंताची शिपूट आहे ना, ती पार्वती माता आहे. म्हणून सीता पार्वती माता बघा शिपूट बनून राहिलेली आहे. आणि शंकर महादेवाने हनुमंताचं रूप घेऊन काय केलेलं आहे? श्रीसेवा केलेलं आहे बघा. श्रीसेवा, दास्यभक्ती केलेलं आहे. आणि त्यांनीच त्याच वेळेला बघा ते शतकोटी रामायण पण लिहिलेलं आहे. पण शंकर महादेवाने पण शतकोटी रामायण लिहिलेलं आहे, वाल्मिकी ऋषीने पण लिहिलंच. पण त्याचबरोबर शतकोटी रामायण ची निर्मिती काय शंकर महादेवाने केलेलं आहे. मग ते शंकर महादेवाने हे जे शतकोटी रामायण केलं त्याची वाटणी करा म्हणून लागले. कोण? देव, दानव आणि मानव. देव, दानव आणि मानव काय म्हणाले, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग त्याची वाटणी कशी करायची? शतकोटी रामायण. मग काय केलं शंकर महादेवाने? दानवाना 33 कोटी दिलं, देवाना 33 कोटी दिलं आणि मानवाना 33 कोटी दिलं. मग 1 कोटी शिल्लक राहिलं. मग आता 1 कोटी शिल्लक राहिल्यावर आणि म्हणाले त्याने आणि यातून वाटणी करा. मग त्यात पण आणि वाटणी केली की आणि मग 33 लाख 33 लाख 33 लाख तिघांना आणि परत वाटणी केली. मग परत 1 लाख राहिलं. मग 1 लाख राहिल्यानंतर परत आणि 33,000 33,000 33,000ची वाटणी केली. परत 1,000 राहिलाच. असं करत 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 शेवटी 1 श्लोक राहिलाच. आणि त्या श्लोक मध्ये 32 अक्षर होते. किती अक्षर होते? 32 अक्षर होते. मग आता म्हटले हा 1 श्लोक राहिला तेवढा मी घेऊ का? शंकर महादेव म्हटले मी घेऊ का? तरी पण त्यांनी म्हटले नाही, ह्यात पण तुम्ही काय करा, आम्हाला वाटणी करा. तरी पण 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर दानवाने दिलं, 10 अक्षर मानवाने दिलं आणि 10 अक्षर देवाने दिले. 2 अक्षर राहिले. मग आता म्हटले त्यांनी हे 2 अक्षर तुम्ही ठेवा, आता ह्यात काय वाटणी करता येत नाही. आणि ते 2 अक्षर होते राम. म्हणजे अख्ख्या त्या 33 कोटी रामायणातनं 2 अक्षर काढले राम. म्हणजे काय राहिलं काय शिल्लक सांगा? काही शिल्लक राहिलं नाही. ज्यातून राम काढला त्यातून काय शिल्लक राहिलं नाही. तसं आपल्या देहातून राम जरी काढला तरी काही शिल्लक राहत नाही. म्हणून बघा काय करता आलं पाहिजे? आत्ता करा, आपली घडी साधता आली पाहिजे. म्हणून कराल ते जोडी येईल कार्याशी, घ्यावे विठ्ठलाशी सुखा लागे. म्हणून सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला विठ्ठल केशवा म्हणता आलं पाहिजे. म्हणून सांचलीय धन होईल ठेवणे, तैसी नारायणी जोडी करा. जसं आपण साठवून धन ठेवतो ना धन, तसं मग ते उपयोगाला येतं कधी तर आपल्याला.
तसं आपल्याला परलोकात जाण्यासाठी इथं काय साठवायचं? धन. इथं धन म्हणजे पुण्य आहे आणि ही पुण्य आपल्याला साठवता आली पाहिजे. म्हणून बघा, ही पुण्यही आपल्याला साठवून ठेवता आली पाहिजे. पण तुकोबराय पण म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, आपण दुःखाचं वाहिलं. का दुःख वाहिलं? का दुःख वाहिलं? ते आपल्या कर्मानुसार आलेलं आहे. म्हणून आपल्या कर्मानुसार आलेलं आहे. दुसऱ्याच्या कर्मानुसार ते दुःख येत नाही आपल्याला दुसऱ्याच्या कर्मानुसार दुःख येत नाही. आपण जसं, म्हणून घडे भोगणे सर्व ही कर्मयोग आहे. जसं आपले कर्म असतात ना, तसं आपल्याला हे भोगावंच लागतं. दुसऱ्याला तिथं आपण गृहीत धरून चालणार नाही. जे आपल्या कारणावरती आहे त्यात आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून सांचलीय धन होईल ठेवणे, तैसी नारायणी जोडी करा. काय जोडी करता आले पाहिजे? म्हणून बघा, करा हरिभक्ती परलोकी या कामा, सोडविल यमापासून या. म्हणून यमापासून जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? करा हरिभक्ती परलोकीय कामा. म्हणून परलोकाच्या कामासाठी जाण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे? ही हरिभक्ती करता आली पाहिजे. म्हणून बघा, काय भक्त होता रावण, पण केवढा मोठा भक्त होता. आपण रावणाला असंच नावं ठेवतो, पण नाही हो, मुखदगत वेद होते त्याला. वेद असं पाठांतर होतं. आतडी काढून तंबोरा केला त्यानं. काय 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 केलं माहिती आहे ना आपल्याला? एक मुंडकं काढलं. हा, शंकराची भक्ती करत होता तो. एक मुंडकं काढलं. आता तुम्ही म्हणाल त्याला 20 होते, एक काढायला काय होते? बरं ठीक आहे, आपल्याला 20 बोटत राहील, सगळी मिळून 20 बोट आहेत. एक बोट काढावं पण होऊ शकते काय? नाही, मुंडकं काढलं त्यानं. काय भक्ती केली असेल ना. पण त्या रावणानं पण बघा, है ना, भक्ती होती त्याची, पण त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. श्रीरामाने मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून बघा, त्याने पण 3 पण केलं होतं. म्हणून पण कोणी करू नये. पण म्हणजे काय? प्रतिज्ञा. रावणाचे 3 प्रतिज्ञा आहेत. कुठल्या कुठल्या माहिती आहेत आपल्याला? नाही, 4 प्रतिज्ञा आहेत. 4 प्रतिज्ञा केला होता त्यानं. एक, ही लंका आहे ना, ही सोन्याची करणार म्हटला होता. लंका आधी सोन्याची नव्हती, लंका सोन्याची करणार. आणि 9 देवांना बंदी करणार म्हटला होता. दुसरं पण 9 देवांना बंदी करणार. तिसरं, समुद्राचं पाणी गोड करणार म्हटलं होता. तिसरं पण कुठलं? समुद्राचं पाणी गोड करणार. आणि चौथं, स्वर्गाला शिडी लावणार म्हटलं होता. पहिलं पूर्ण झालं, लंका सोन्याची केली. दुसरं पण पूर्ण झालं. 9 ग्रहांना, देवांना बंदी केला त्यानं. 9 देवांना बंदी केला होता. काय सामर्थ्य सुरू! आपल्याला 9 देव दिसतात? दिसत पण नाही, है ना. सोम बुध मंगळ वगैरे सगळे आहेत नाहीये, शनीपर्यंत आहेत बघा. शनीला तर काय, शनीच्या डोक्यावर बसला तो. म्हणजे काय बघा, म्हणजे एवढा तो सामर्थ्य होता, एवढा बलाढ्य होता. 60,000 हत्तीच ताकद होते त्याला. 80,000 बायका होते त्याला. 1,00,000 पोरं होते त्याला. 6 कोटी आयुष्य होतं त्याला. आणि काय सांगू त्याच्याबद्दल आता? 6 कोटी आयुष्य होतं. आता बघा, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार, कलियुग 4 युग आहेत ना. हा, कृतयुगाची संख्या 17,28,000. 17,28,000. त्रेतायुगाची संख्या आहे 12,96,000. द्वापार युगाची संख्या आहे 8,64,000. आणि कलियुगाची संख्या आहे 4,32,000. हे सगळ्यांची मिळून 43,20,000 आहे. आणि हे एक महायुग होतं. असं हे एक महायुग होतं. 1 महायुग, 2 महायुग, 3 महायुग, 4 महायुग, असे 25, 26, 27 असं 28 महायुग संपले आतापर्यंत. ह्या मन्वंतरातले, हे मन्वंतर जे चालू आहे ते वैवस्वत मन्वंतर चालू आहे. ह्या मन्वंतरातले 28 महायुग संपली. म्हणून ज्ञानोबा आहे का म्हणतात, युगे 28 विटेवर उभा. हे असं आहे गणित, हे है ना. म्हणून बघा, हे एवढं आयुष्य त्याला होतं. किती? रावणाला 6 कोटी आयुष्य होतं. म्हणजे बघा, 43,20,000चे एक महायुग. जवळजवळ तो 14 महायुग जगला असता कृतयुगातला, है ना. पण काय आलं बघा, कशामुळं? एक चुकीमुळं. पण त्यानं कसं पण केलेला. दुसरं पण आपण बघितलं काय? 9 ग्रहांना म्हणजे 9 देवांना बंदी केला होता. तिसरं काय सांगितलं आपण? समुद्राचं पाणी गोड करणार म्हटलं होता. पण ते काय त्याला गोड करता आलं नाही आहे. बलाढ्य होता, पण समुद्र केवढा बलाढ्य हो. समुद्राचं पाणी काय त्याला गोड करता आलं नाही. आणि झालं ते बरं झालं. आणि जर गोड झालं असतं तर काय झालं असतं माहिती आहे? मला वाटायचो, काय देवानं बघा एवढा मोठा समुद्र दिलाय, 70% पाणी दिलंय, असं आपण म्हणतो ना भूमीवरती, आणि सगळं खारट दिलंय पाणी. लहानपणी वाटायचं, पण आता वाटलं नाही बाबा खरोखर आहे. जर ते पाणी गोड झालं असतं तर ते पाणी टिकलं नसतंच. त्याला उदाहरण देतो 2.
प्रमाण आहेत दोन. बघा आपल्या शरीरात आपला घाम येतो, कसा येतो? खारट येतो की नाही? चाटून बघितलाय? असो, ठीक आहे. मग आपला जो घाम आहे ना तो खारट येतो. ज्या वेळेला आपला घाम गोड यायला लागतो ना त्यावेळेला आपल्याला समजायचं शुगर झालेलं आहे ना. आणि ज्या वेळेला शुगर होते ना त्या माणसाचं शरीर जास्त दिवस टिकत नाही, शुगर झालेलं माणसाचं. तसं जर गोड पाणी झालं असतं समुद्राचं तर ते पाणी टिकलं नसतं. दुसरं उदाहरण बघा, आता महिला मंडळ आहे तिथं, तुम्ही लोणचं घालता है ना, जितकं जास्त मीठ तितकं जास्त लोणचं टिकलं नाही. म्हणजे जितकं खारट करू तेवढं टिकतं. बरोबर आहे? तुम्हाला पण माहिती आहे, सगळं माहित आहे. असं सांगायचं भाग काय, तसं खारट आहे म्हणून शरीर म्हणून आपलं टिकतं, तसं समुद्राचं पाणी खारट आहे म्हणून टिकलेलं आहे. बरं झालं ना. आता चौथा कुठला भाग आहे लक्षात आहे कुणाच्या? सांगा बघा. चौथा पण काय केला होता? स्वर्गाला शिडी लावणार म्हटला होता. चौथा पण काय? स्वर्गाला शिडी लावणार. त्याला काय ते जमलं नाही. लावलं असतं तर बरं झालं असतं म्हणायचं पडायचं. का माहित आहे? नाही, आपण जाऊन आलो असतो ना इकडं, थायलंड, अमेरिका, गुजरात, काय 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 इकडं फिरायला जायचं. श्रीलंकेला गेलो असतो, जाऊन आलो असतो, वर जाऊन गेलो असतो. हा, शिडीपर्यंत जाऊन फक्त शिडी कशी आहे बघून आलो असतो. हा स्वर्ग कुठं आहे, कमीत कमी आपल्याला स्वर्ग तरी दिसला असता बाबा. हा, सांगायचं बात काय की स्वर्ग तरी आपल्याला दिसला असता. म्हणून काय करायचं, सांचल्य धन होईल तेवढे साठवत आहे. आपल्याला पुण्याही प्राप्त करून घ्यायचं आहे. लक्ष्मी बघा, लक्ष्मी सहज येत नाही, ती पुण्य प्राप्त असेल तर. एक जण काय केलं माहितीये, लक्ष्मीच्या मंदिरला गेला आणि लक्ष्मीच्या मंदिरला गेला, लक्ष्मीला ही गर्दी लागलेली आणि तिथंच पलीकडे अवधसाचं मंदिर होतं. अवधसाच्या मंदिरकडे बघितलं, इकडे कोणच नाही त्या रांगेत. लक्ष्मीला काय गर्दी आहे. हिनं काय केलं बाजारानं की अवधसाच्या मंदिरला जाऊया म्हटला, इकडे कोण नाही. पण अवधसाच्या मंदिरला गेला, नमस्कार केला आणि काय बघा, म्हणजे कुठं काय मागावं हे कळलं पाहिजे माणसाला. कुठं काय मागावं हे कळलं पाहिजे. लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर लक्ष्मीला म्हणता आलं पाहिजे, लक्ष्मी देवी तुझी माझ्यावरती कृपा व्हावी. अवधसाच्या मंदिरमध्ये गेला, तिथं त्याने काय म्हटलं, देवी माता तुझी माझ्यावरती अवकृपा होऊ दे. अवकृपा होऊ दे म्हटल्यानंतर बघा इकडं त्याची भरभराटी झाली. अवकृपा झाली ना म्हणजे भरभराटी झाली. आणि कृपा होऊ दे म्हटलं असतं अवधसाला तर जळून गेलं असतं सगळं. अवकृपा झाली म्हणजे भरभराटी झाली. मग हे बघितलं एका मित्रानं, अरे तुझं काय भरभराटी झालं सगळं, कसं काय? त्यानं म्हटलं मी अवधसाला गेलो होतो, अवधसाच्या मंदिरात गेलो होतो. मग ह्यानं पण काय केलं, अवधसाच्या मंदिरात गेला आणि काय केला, देवी माता तुझी माझ्यावरती कृपा व्हावी म्हटला. हसला ना, कृपा व्हावी तर सगळं झळालं. अरे कसं काय, म्हणजे काय आहे, पूर्ण ज्ञान नसल्यामुळे असं होतं. संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही संजेच्या वेळेला काय होतं, आपल्याला एक दोरी पडलेली दिसते. मग काय होतं माहिती, दोरी पडलेली दिसते आणि ती दोरी नसून साप आहे असं वाटतो. आता पूर्ण उजेड आहे, आपल्याला काय वाटतं ती दोरीच आहे. आणि पूर्ण अंधार असला, दोरी आपल्याला दिसतच नाही. एकतर दिसतच नाही, एकतर पूर्ण दोरीच आहे दिसते. पण तिन्ही संजेच्या वेळेला काय दिसतं, साप असं वाटतो पण दोरी असते. ती सांगायचा भाग काय, पूर्ण ज्ञान असलं मनुष्याला, पूर्ण ज्ञान असलं तर ती दोरीच दिसेल. म्हणजे हे खरंच काय खोटं काय ते कळत, सत्य काय असत्य काय, परब्रह्म काय माया काय हे सगळं कळेल. निर्गुण काय निराकार काय, मी कोण आहे हे सगळं कळेल पूर्ण ज्ञान असेल तर. आणि जर अपूर्ण ज्ञान असेल तर, अपूर्ण ज्ञान असेल म्हणजे अंधारात असेल तर काहीच कळणार नाही, विशेष कळत ना. म्हणून थोडंसं ज्ञान आलं ना माणसाला तर असं काहीतरी सुचायला लागतं. म्हणून अर्धी घागर असते ना ती डचमळते बघा. म्हणून अर्धी घागर भरू नये म्हणून सांगितलं. काय सांगितलं, करा हरी भक्ती परलोकीय कामा सोडविल यमापासून या. म्हणून कुठं काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून करा हरिभक्ती परलोकीय कामा सोडविल यमापासून या. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नका वेचू बोल नामे विन. म्हणून नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. का करता आलं पाहिजे नामस्मरण, म्हणून नामस्मरणाविना एक क्षण पण राहू नये. म्हणून अखंड आपल्या देहात काय पाहिजे, नामस्मरण पाहिजे. मागच्या आठवड्यात आपण बघितलं ना की काय तिनं नामस्मरण केलं असेल, काय तिनं नामस्मरण केलं असेल. म्हणजे तिचं शिनकूट नामस्मरण करत होते है ना. शिनकुटाला जे थापलं ते शिनकुटातून आवाज येत होता, आपल्या भाकरीतून आवाज येतोय.
म्हणून कसं आहे बघा, बाहेर जेवायला जाऊ नये याचं कारण काय माहितीये काय? बाहेर हॉटेलातलं जेवू नये का माहितीये काय? बघा, घरामध्ये जी आपली गृहिणी जेवण करते ना, तिथं काय असतं? प्रेम असते, आपुलकी असते, माया असते. तिथं काय म्हणते ती? माझे वडील जेवणार आहेत म्हणून ते स्वयंपाक केलेलं असतं, माझा भाऊ जेवणार आहे म्हणून ते स्वयंपाक केलं असतं, माझे पतिदेव जेवणार आहेत म्हणून ते स्वयंपाक केलं असतं, माझा मुलगा जेवणार आहे म्हणून ते स्वयंपाक केलं असतं आणि आवडीने केलेलं असतं. म्हणून ते प्रेम त्यात ओतलं जातंय. बरोबर आहे, ते प्रेम त्यात ओतलं जातंय. म्हणून ते जेवण जे जेवताना आपल्याला काय प्राप्त होतं माहितीये काय? प्रेम, आपुलकी, माया हीच आपल्या अंतरी येते. पण तेच जर आपण बाहेर जेवलो, हॉटेलला जर जेवायला गेलो, तर काय होतं त्याचं कारण सांगतो. की तो जो आचार्य असतो ना बनवणारा, त्याच्या आतमध्ये पिंडात काय शिजत असतं की ह्यातून मी जे जेवण बनवलंय ह्यातून मला पगार मिळणार आहे, ह्यातून मला पैसा मिळणार आहे, आणि ती वासना त्यात जाते. आणि तो जो खातो ना अन्न, तो पण तीच वासना घेऊन येतो आणि तो पण काय म्हणतो, मला पगार मिळवायचा आहे, मला ह्यातून काहीतरी मिळवायचं आहे, ह्यातून काहीतरी मिळवायचं आहे. म्हणून पुण्या मुंबईला बघा आज काय काय चाललंय है ना, काय म्हणजे असं धावपळ चालू आहे ना, नुसता पैसा तर मिळवायचाच आहे. पैसा मिळवायचा नाही असं नाही, पैसा मिळवायचाच आहे, पण कसं मिळवायचं आहे ना. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करे. काय पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून बघा, सांचल्या धन होईल ठेवणे, तैसी नारायणी जोडी करा. म्हणून आपल्याला जोडी करता आली पाहिजे. कसं? म्हणून नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून कृतयुगात, मागच्या आठवड्यात घेतलं होतं बघा, कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनला महत्व होतं. काय सांगितलं? कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनला महत्व होतं, आणि द्वापर युगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामस्मरणाला महत्व आहे. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून किती जन्माचे बघा, इतकं एक नाही दोन नाही, किती तर जन्मांतरीची पाप जळतात. म्हणून बघा, ज्या वेळेला शरपंजावरती झोपला होता तो भीष्म, पडला होता, त्यावेळेस श्रीकृष्ण आले तिथं विचारायला, है ना, कसा आहेस? त्यावेळेला शरपंजावरती पडलेला भीष्म हात जोडले आणि म्हणाले, हे देवा भगवंता, हे कुठल्या जन्माचं पाप आहे? मी इतका चांगलं राहिलो, मी अधर्माच्या बाजून राहिलो, बरोबर आहे, पण आतून मी चांगला होतो, मी कुणाचं काही वाईट केलं नाही, पण हे मला का भोग बघायला लागले? त्यानं प्रश्न केला. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, बघ रे बाबा, तू 100 जन्माच्या पूर्वी, किती 100 जन्माच्या पूर्वी एका सरड्याला उचलून असं काटेरी झोडपात टाकलं होतं, आणि ते काटे सगळे त्या सरड्याला लागले होते. म्हणजे ते एक काटा आहे ना, आता 100 जन्माच्या नंतर व्याजासहित बाण म्हणून तयार झाला होता. असं ते युद्ध झालं होतं. 18 दिवस युद्ध चालू होतं, है ना, 18 दिवस युद्ध चालू होतं. आणि त्यावेळेला बघा, श्रीकृष्णाने युद्धात ज्या वेळेला श्रीकृष्णाने पांचजन्य शंख वापरला होता, तो शंख आहे ना, ते पांचजन्य शंख, आणि तो शंख जो पांचजन्य शंख कोणीकडे वाजतो ना, तिकडे विजय निश्चित असतो. आणि त्या युद्धामध्ये किती होते माहिती आहे? संख्या किती होती? 18 अवक्षयणी संख्या होती. 18 अवक्षयणी म्हणजे पांडवांच्याकडे 7 अवक्षयणी होती आणि कौरवांच्याकडे 11 अवक्षयणी संख्या होती. 11 आणि 7 18 अवक्षयणी. आता एक अवक्षयणी म्हणजे किती? 2,18,000. म्हणजे टोटल जर सांगायचं झालं तर 39,36,700 जण होते. किती होते? आणि आता सांगू, 39,36,700 जण होते त्या युद्धामध्ये भाग घेतलेले. कधी ना ऐकलेला भाग आहे का आता? मग 39,36,700 जण होते ना, त्यातले फक्त 10 जण शिल्लक राहिले. 5 पांडव, 6वा श्रीकृष्ण आणि 7वा सातक्की. सातक्की म्हणजे श्रीकृष्णाचा मित्र होता तो. आणि 8वा कृतवर्मा. तिकडले 3 तिकडले राहिले होते कौरवांच्याकडले. कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा, हे 3 तिकडले जिवंत राहिले होते. सांगायचं भाग काय की बघा, पांचजन्य शंखचा भाग होता तिथं. पांचजन्य शंख जिथं आहे ना, तिथं विजय निश्चितच आहे, आणि श्रीकृष्ण जिथं आहे तिथं पण विजय निश्चितच आहे. म्हणून आपण कुणाला कसं असतं माहिती काय,
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. बरोबर आहे सगळं, पण बाहेर आपण जर सांगायला गेलो ना तर ह्याचं काय होतं माहितीये काय, हे बाहेर जर आपण सांगायला गेलो तर माळावर पेरलं जातं. माळावर पेरलेलं उगवत नाही. उगवतं का नाही उगवत. म्हणून त्याला जमीन कशी पाहिजे, सुपीकच जमीन पाहिजे ना. पण सुपीक जमीन असेल तर उत्तमाचा भाग आहे बघा. सुपीक जमीन आणि पाणी पण उत्तमाचं असेल ना तर उगवणं ते. पण माळावरती पेरायला जाऊ नये. एखादा कसं असतं, दुसऱ्याला आपण बाहेर इकडं तिकडं सांगत बसतो पण ते पटत नसतं तिथं. एक जण डॉक्टर होता, आठवडा म्हणून भाग सांगतो. एक जण डॉक्टर होता आणि तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि म्हणाला की येडी एवढी कसं काय येडी आहेत म्हणाला. डॉक्टर म्हणाला अहो येडी ती येडीच असणार की. मग म्हणाला काय माहिती का एक जण, तो म्हणाला मला एक येड्याला द्या, एका दिवसात शहाणं करून आणतो म्हटलं. एका दिवसात शहाणं करून आणतो. मग त्यानं घेतलं आणि सकाळी डॉक्टर म्हणत होते नको तुम्ही ऐका आमचं, आम्ही लई दिवस आमची पांढरी केस ह्याचमुळे झाल्यात, सगळं सांगितलं पण ऐकलं नाही. तरी पण त्यानं नेलंच. जयसिंगपुरातनं नेलं, कोल्हापूरला रंकाळ फिरवलं, ज्योतिबाला फिरवलं, सगळं दिवसभर फिरून आणलं आणि कृपामाईला मिरजेला सोडलं. सांगायचं भाग काय की ज्यावेळेला सोडला त्यावेळेला डॉक्टरला प्रश्न पडला ह्यातला शहाणं कुठला आणि येडं कुठलं. जे शहाणं होतं ते असं करालतं आणि खुळं होतं ते पण असं करालतं. म्हणजे काय केलं तर जे शहाण्यानं येड्याला शहाणं करायला घेऊन गेलं त्याच्याऐवजी येड्यानं शहाण्याला खुळं करून सोडलं होतं. असंच आहे. हा म्हणून कसं माहिती काय, आपण दुसऱ्याला काही शिकवायला गेलो ना तर ते आपल्याला आणि काहीतरी उपदेश करून सोडतील. म्हणून कुणाला काय सांगायला जायचं नाही. म्हणून तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. पण नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे बघा. ह्या युगामध्ये नामस्मरण पाहिजे, नाही तर नामस्मरणाविना राहोच नाही. का माहिती का नामस्मरण पाहिजे, अखंड नामस्मरण पाहिजे बघा. कशासाठी, जे विषय वासना आहेत ना ते आपल्याला ओफाळून येत असतात. एवढे येत असतात ना कधी एकदाच घाला घालू असं असतं. जसं ते आपण रोप लावतो ना, रोप लावल्यानंतर ते छोटंसं रोप असतं, एवढंसं रोप असतं, त्याला आपण कुंपण घालतो. कुंपण का घालतो, त्याला जनावर लागू नये. बरोबर आहे. त्याला ऊन वारा अति लागू नये, पाऊस लागू नये किंवा वारा लागून ते कोलमडून जाऊ नये म्हणून त्याला आपण काय करतो, संरक्षण करतो. कशापासून, त्या जनावरापासून. पण तेच रोप ज्यावेळेला मोठं होतं, वटवर्षात रूपांतर होतं, त्यावेळेस त्याला कुंपण लावायला लागतं का, नाही. त्यावेळेला त्या जनावरापासून भीती आहे का, नाही. त्या वाऱ्यापासून काय भीती आहे का, उन्हापासून काय भीती आहे का, नाही. उलट उन्हाळ्याला त्याच्या झाडाखाली कोण राहते त्याला सावली देतं का नाही. तसंच आहे आपण म्हणजे रोप आहोत है ना. हे विषय जनावर म्हणजे विषय वासना आहेत, हे आपल्यावरती घालायला येणार आहेत. म्हणून कुंपण पाहिजे. कुंपण म्हणजे काय, नामस्मरण. कुंपण म्हणजे काय, जे आपल्याला संतांनी दिलेली असते ती उपासना है ना. त्या नामस्मरण राहायचं आहे, त्या शिकवणीत राहायचं आहे, त्या उपासनेत राहायचं आहे. हे कुंपण घेतलं ना आपण मोठं होतो आणि मोठं झालं ना मग परत बघा आपल्याला तेच विषय त्रास करत नाहीत. म्हणून आता आपला वेळ झालेला आहे. म्हणून मोलाच्या आयुष्य वेचून जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदे हाता आला तुझ्या. कराध्य जोडी येईल कार्याशी, घ्यावे विठ्ठलाशी सुखा लागे, सांचल्य धन होईल ठेवणे, तैसी नारायणे जोडी करा. करा हरी भक्ती परलोकीया कामा, सोडविल यमापासून या. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. म्हणून यमापासून सोडवण्यासाठी पण बघा यमापासून जर सुटवणूक पाहिजे असेल तर इथं आपल्याला काय करता आलं पाहिजे, हरिभक्ती करता आली पाहिजे. यम कसा आहे, यम कधी नेणार आहे, जर शेवटच्या क्षणी आपल्या मुखातून राम नाम आलं ना तर अजिबात यम येणार नाही, शिवदूतच येणार आहे. मागच्या वेळी आपण बघितलं ना, मागच्या आठवड्यातच बघितलं ना आपण आजामेळाची गोष्ट. म्हणून बघा ज्यावेळेस तो आजामेळ म्हटला, नारायणात धाव, शिवदूत आले ना तिथं. म्हणजे कसं आहे बघा की शेवटच्या क्षणी त्या पांडुरंगाचं नाव आलं पाहिजे, शेवटच्या क्षणी त्या विठ्ठलाचं नाव आलं पाहिजे, शेवटच्या क्षणी त्या गोपाळाचं नाव आलं पाहिजे. काही करावं, शंकराची भक्ती करा, ब्रह्माची भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा, कशाची भक्ती करा, पण भक्ती करता आली पाहिजे. आणि त्याचं नामस्मरण घेऊन आपल्याला सुटता आलं पाहिजे. त्या भवसागरातून आपल्याला सुटता आलं पाहिजे, तर आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे. म्हणून करा हरिभक्ती, परलोकीय कामा, परलोकात जायचं आपल्याला. आता हे काय, इह लोक आहे, हे काय मृत्यू लोक आहे. आपण याला इह लोक किंवा मृत्यू लोक म्हणतो. परलोक म्हणजे ते परब्रह्माचं लोक आहे ते. म्हणून बघा आता शेवटचा एक भाग घेऊया आणि संपूया आपल्याला. परलोक म्हणजे कसं आहे बघा की परलोक तर आहेच तिकडं,
पण आपल्या आतमध्ये पण बघा परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी आहे, बरोबर आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी दिलेला आहे, म्हणून आपल्याला दिलेला आहे. आता मागच्या आठवड्यात पण भाग झाला बघ की स्त्रियांनी कुंकू लावतात, बरोबर आहे. आपल्याला पण का लावायला पाहिजे, आपल्याला कुंकू लावा, भंडारा लावा, बुक्का लावा, काही लावा, पण लावता आलं पाहिजे. तर का, तर आपल्या हिंदू धर्माचं ते काय प्रतीक आहे. किंवा त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की शास्त्राने मान्य केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की दोन भुवयांच्या मध्ये जर कुंकू लावलं किंवा बुक्का लावला, भंडारा लावला, काही लावला तर त्या मनुष्याला स्थिरता प्राप्त होते. हे शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे, मी उगाच सांगत नाही, भागवतात पण लिहिलेलं आहे. म्हणून बघा कसं आहे की इथं आज्ञाचक्र आहे. जसं आपल्या देहामध्ये सप्तचक्राचा भाग आहे ना, सप्तचक्र आपण बघितलं, मुळाधार चक्र जो आहे तो 2 नंबरच्या ठिकाणी आहे. बिंबीपासून थोडंसं खाली स्वादिष्टान चक्र आहे आणि बिंबीपासून थोडंसं वर अनाथ चक्र आहे, मणिपूर आहे, मणिपूर. आणि इथं अनाथ चक्र आहे, इथं हृदयात ते अनाथ चक्र आहे. आणि इथं विशुद्धी चक्र आहे, इथं विशुद्धी होते, शुद्ध होतं ना सगळं. आणि इथं इथे आज्ञाचक्र आहे, 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे. आणि बरोबर डोक्यात काय ते मस्तिष्क चक्र किंवा ब्रह्मचक्र म्हणतो आपण. ज्या वेळेला मातेच्या उदरात तुम्ही आम्ही होतो आहे ना, मातेच्या उदरात तुम्ही आम्ही होतो ना, त्यावेळेला टाळूद्वारे आपण श्वास घेतला, टाळूद्वारे श्वास घेत होतो. आणि जेवण कुठून करत होतो, बेंबीतून करत होतो है ना. नाळ होते ना, नाळेतून आई जे काय खाईल ते आपल्याला प्राप्त होत होतं. आई चांगलं खाल्ले तर आपल्याला चांगलं धष्टपुष्ट शरीर कसं व्हायचं बघा है ना. जसं आई जे खाईल, आई तिखट आंबट खारट खाल्ले तर ते पोरग पण रडायचं. आणि पोरग हा पाय मारायला की आई म्हणायची का पोरग पाय मारायला, तर तिखट आंबट खाल्ले. हो काय जिजामातेला डोळे लागले होते, जिजामाताला काय डोळे लागले होते, घोड्यावरून जायचे डोळे लागले होते, तलवारबाजीचे डोळे लागले होते. आणि आत्ताच्या बायकांना काय डोळे लागतात, कशाचे डोळे लागतात, माती खायची, हा भिंतीची. मग ते पोरग पण माती खाते. मग पोरग्याला म्हणायचं माती खाऊ नको, आधी तू काय केलीस. हा म्हणून सांगायचं भाग काय बघा की आपल्या देहामध्ये आहे हो बघा. आता एक दुसरा एक भाग बघा की देहामध्ये तो आहे, बरोबर आहे. मग अंगात येते म्हणतात ना लोक, अंगात येते म्हणतात तो. मग देवी येते ती देवी है ना, पुरुषांच्या अंगात येते तो देव आणि स्त्रियांच्या अंगात येते ती देवी. आणि आतमध्ये तो कोण, तो कोण, मग तो आत्माराम आहे ना. मग तो असताना तो कसं काय येतोय, मग मेलेल्या मड्यात ये ना आणि उठून दाखव. मग मेलेल्या मड्यात ती देवी किंवा देव आला तर उचलून नाचणारच आहे ना. म्हणून अंगात येणं वगैरे वगैरे छूट आहे. आणि अंगात तर कुणाच्या अंगात येतं, कुणाच्या अंगात येतं, कोणा कलेक्टरच्या अंगात आलेलं बघितलं, कोण इन्स्पेक्टरच्या अंगात आलेलं बघितलं, कोण इंजिनियरच्या अंगात आलेलं बघितलं, कोण क्वालिफाईड लोकांच्या अंगात आलेलं बघितलं नाही. 8 दिवस कोण आंघोळ केलं नाही ना, अशांच्या अंगात येते. काय देवाला काय चॉईस आहे का नाही हो, देवा तू कुणाच्या अंगात जातोस. म्हणून सांगायचं भाग काय तर राहिला मग सांगताना की इथं बुक्का भंडारा कुंकू काही का लावता आलं पाहिजे. लावायचं कसं बघा, पंच महाभूताची लावायचं नाही, भंडारा लावायचं नाही, हळद लावायची नाही. स्त्रियांना सवय बघा, हे बोट बुडवतात, हळदी कुंकू टिक टिक करतात. हा म्हणून बोट महत्वाचं कुठला, हा हे बोट म्हणजे काय, वायू. काय श्री सेवा दास्य भक्तीचा वायू आपल्या अंतरी नांदू दे म्हणून लावायचा आहे. म्हणून बघा आपल्या बायका जे कुंकू लावतात तिथं कपाळावरती लावतात मोठंच्या मोठं है ना. जेवढं मोठं कुंकू तेवढं आयुष्य नवऱ्याला जादा, आणि जेवढं बारकं तेवढं आयुष्य कमी. आता का कमी झालं, आता टिकली आल्या, कुंकू गेलं, टिकली तर टिकली, मी नाही म्हणत तुमचं म्हणा. हा सांगायचं भाग काय, म्हणून ह्या पण बोटानं का लावायचं नाही. हा बोट पण आकाशाचा आहे, आकाश म्हणून वायू, स्त्री सेवा दास्य भक्तीचा वायू आपल्या अंतरी नांदू दे, हा भागायचं. म्हणून बघा करा हरी भक्ती परलोकीय कामा, सोडविल यमापासून आपल्याला इथून सुटून जाता आलं पाहिजे. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. म्हणून अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे, ते नामस्मरणात राहता आलं पाहिजे. अखंड नामस्मरण जर असेल तर बघा झोपता बसता उठता धंदा करिता काही असू दे है ना, स्वयंपाक करताना पण जर नामस्मरण असेल तर बघा आपला देह पण उत्तम होणार आहे. आणि शेवटच्या क्षणी ज्या वेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला पण आपण नामस्मरण करून जाणार आहे. एक दिवस जायचंच आहे सगळ्यांना,
काय भीती वाटते जायचं म्हटलं जाणार आहे की नाही. 70 बघा आता इथं बसलेले सगळे 100 वर्षानंतर कोण राहणार आहे का? नाही राहणार. मोठे पण राहणार नाहीत, लहान पण राहणार नाहीत, बायका पण राहणार नाहीत, पुरुष पण राहणार नाहीत. एक ना एक दिवस सगळ्यांना जावं लागणारच आहे. म्हणून आता आपल्याला हे स्मरण पाहिजे, स्मरणाचे स्मरण असावे. काय सांगितलं बघा, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. म्हणून तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. हे नामस्मरण अखंड पाहिजे, नामस्मरणे विना राहू नये. म्हणून मंत्र दिला रामकृष्णारे विठ्ठल केशवा, अखंड मला मंत्र जपता आला पाहिजे. कुंडली प्रदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.